मी आज आपल्यासमोर गृहयोजना याविषयी थोडक्यात बोलणार आहे. माणसाने सुरुवातीला ऊन, वारा, पाऊस यापासून किंवा हिंस्र पशुपक्षी यापासून संरक्षण मिळावे यासाठी कुठेतरी आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. तर सुरुवातीला ते कुठे आसरा शोधायचे, तर पहिले गुहा वगैरे असायचे, त्याच्यामध्ये ते थांबत असत. परंतु जसजसं त्यांची बुद्धी चालायला लागली तसतसं त्यांनी झाडे, झाडाच्या फांद्या, लाकूड, पालाक ह्यापासून काय केलं, मग घर बांधायला सुरुवात केली. मग ही घरं कशी असायची, झोपडी ही तात्पुरत्या स्वरूपाची असायची. मग जसजसं काळ पुढे गेला, लोक विकसित व्हायला लागले, तसतसं पक्क्या घरांची निर्मिती होऊ लागली. आणि मग स्थिर जीवनाला सुरुवात झाल्यानंतर वसतिस्थान ही टिकाऊ बांधण्याची गरज मानवाला दिसली. त्याचबरोबर मानव हा घरे करून राहू लागला. मग जेव्हा आपण ह्या घराचा विचार करतो तेव्हा आपल्याला घर म्हणजे नेमकं काय याबद्दल माहिती करून घेणे महत्त्वाचे असते. तर निकेल आणि डार्सी यांनी घराची व्याख्या करताना असे म्हटलेलं आहे, घर असे ठिकाण असते की जिथे कुटुंबाचा प्रत्येक सदस्य त्यांना विरहित राहतो व त्याला स्व अभिव्यक्ती करण्याची संधी प्राप्त होते आणि सामुदायिकरित्या सुखकर जीवन जगण्याची संधी मिळते. त्यानंतर सर एडवर्ड कोक यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला आपले घर एक गढी आणि किल्ल्यासारखे वाटते. तसेच ते दुखापत, हिंसेसारख्या घटनांच्या वेळी सर्व प्रकारची सुरक्षितता प्रदान करते. एम के मान असे म्हणतात की घर ही अशी जागा आहे की जिथे कुटुंबातील सदस्य एकत्रित राहतात आणि जीवनातील महत्तम कालावधी व्यतीत करतात. यानंतर लेविस बर्न सेगन यांच्या मते घर अशी जागा आहे की ज्यात आपण उत्तेजित अनुभवानंतर तणावर विरहित होतो आणि थकल्यानंतर विश्रांती घेतो. ही अशी जागा आहे की जिथे आपण जन्मदिवस, सण समारंभ, धार्मिक कार्य, जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणांचे आपण काय करत असतो, नेहमी आयोजन करत असतो. यावरून असे लक्षात येते की घर ही मानवाची काय आहे, तर प्राथमिक गरज आहे. घरासंबंधी व्यक्तीला जिव्हाळा, आपलेपणा, प्रेम या भावना असतात. घरामुळे माणसाला एक स्थिर आयुष्य काय प्राप्त होत असते. सुखकर जीवन जगण्यासाठी घराचे महत्त्व अधिक आहे. मग घराला मानवाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेलं आहे. घर म्हणजे नुसत्या चार भिंती नसतात, तर त्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्यापासून काय आनंद मिळत असतो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळण्यासाठी सुद्धा घराची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतःचे घर असावे वाटते, कारण त्याला समाजात देखील एक विशिष्ट दर्जा प्राप्त होत असतो. घरातल्या वातावरणावर कौटुंबिक सौख्य अवलंबून असते. तसेच चांगले वातावरण असेल तर सदस्यांचे संगोपन हे चांगल्या प्रकारे होते व त्यांचे आरोग्य त्यामुळे चांगले राहते. व्यक्ती विकासामध्ये घराचे फार मोलाचे योगदान आहे. जिथे व्यक्तीला संरक्षण मिळते ते म्हणजेच काय असतं, तर घर असतं. तर मग आपण ह्या घराची कार्य थोडक्यात पाहूयात. तर घराचं पहिलं कार्य आहे संरक्षण देणे. घर म्हणजे फक्त त्याचा भौगोलिक भाग लक्षात न घेता घरातील सोयी, सुरक्षितता, मानसिक व इतर दृष्टिकोन, संरक्षण यांचाही विचार केला पाहिजे. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे म्हणून मानवाने निवारा शोधला. जिथे राहणे हे सुरक्षित वाटते ते म्हणजे घर. घरामुळे व्यक्ती एकत्रित राहतात. त्यांच्यामध्ये प्रेमाची, आपुलकीची, त्यागाची भावना निर्माण करण्याचे कार्य कोण करतं, तर घर करत असतं. कुटुंबातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व विकासाचे कार्य देखील घर करते. मानसिक सुरक्षितता घरातच मिळते. शारीरिक आर्थिक संरक्षणाप्रमाणे परस्परात सहानुभूती, सहकार्य, परस्परांची हित लक्षात घेणे हे कार्य आपण घरामध्येच पाडत असतो. सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेले घर, त्यामुळे आपल्याला काय होतं, मानसिक सुरक्षितता लाभत असते. नंतरचे जे कार्य आहे घराचे आहे आर्थिक स्थैर्य. घरामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. घर म्हणजे भविष्यकाळातली एक प्रकारची गुंतवणूकच असते. घर हे प्रत्येकजण आपापल्या आर्थिक स्तरानुसार बांधत असते आणि घर बांधणे म्हणजेच काय असते, एक प्रकारची आर्थिक बचतच होत असते आपली. अचानक काही प्रसंगात रक्कम उभी करण्यासाठी सुद्धा घराचा उपयोग केला जातो. म्हणूनच कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणे हे घराचे कार्य असते. नंतर नंबर 3चे जे कार्य आहे ते आहे सहकार्याची भावना निर्माण करणे. कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्य, आपुलकीची भावना व प्रेमाची भावना जोपासली जाते, कारण एक विशिष्ट नात्याने ते एकमेकांशी बांधले गेलेले असतात. परस्परात भावनिक नाते निर्माण होते. त्यातूनच एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती जोपासली जाते. त्यामुळे घराबद्दल सदस्यांचे प्रेम, आपुलकी वाढते. एकात्मतेची भावना जोपासण्याचं काम घर करत असते. भावनिक आधार देण्याचे कामसुद्धा आपल्या घरामध्येच पार पडत असते. यानंतरचं जे घराचं कार्य आहे ते आहे सामाजिक जीवनाची जाणीव निर्माण करणे.
या समाजाचा एक भाग कुटुंब आहे. कुटुंबाचे सर्व व्यवहार समाजात होतात. सामाजिक जीवन म्हणजे आपसात भावना व्यक्त करणे, दुसऱ्यांना मदत करणे, एकमेकांचा आदर, स्नेह निर्माण करणे, एकमेकांना विचारांची देवाणघेवाण करणे. स्वतःचे घर हे एक सामाजिक प्रतिष्ठेचे द्योतक आहे. कुटुंबातील सण, समारंभ, इतर कार्यक्रम याने सामाजिक संबंध जोपासले जात असतात. घरामुळे सामाजिक जीवनाची जाण होतेच, व परस्पर संबंधसुद्धा ह्यामुळे टिकवले जातात. नंतरचं जे घराचं कार्य आहे ते आहे जीवनस्तर दर्शविणे. उत्पन्न व जीवनस्तर हे परस्पर संबंधित आहेत. उत्पन्नानुसार घर बांधले जाते व त्यानुसार जीवनस्तर हा ठरवला जात असतो. उत्पन्न चांगले असेल तर अनेक सोयीसुविधा युक्त असे घर बांधले जाते. कुटुंबाच्या गरजा, जागा, उत्पन्न यावर घराचा दर्जा अवलंबून असतो. तर उच्च, मध्यम, निम्न वर्ग अशा वेगवेगळ्या प्रकारांवरून घराचा दर्जा ठरवला जातो. जीवन यानंतर जे कार्य आहे ते आहे ग्रहविषयक उद्दिष्टांची पूर्ती करणे. तर ग्रहविषयक अनेक उद्दिष्ट असतात, त्याची पूर्तता करणे हे महत्त्वाचे कार्य आहे. कुटुंबातील व्यक्तींचा व सर्वांगीण विकास व्हावा व सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात हा महत्त्वाचा भाग आहे. जास्तीत जास्त उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतील हे बघणे असे घराचे महत्त्वाचे कार्य असते. उद्दिष्ट ही कोणती असू शकतात ते लक्षात घेऊन पूर्तता करणे हे महत्त्वाचे. उद्दिष्ट हे आरोग्यविषयक असू शकतात, सर्वांगीण विकासाचे असू शकतात, कौटुंबिक, समाधानकारक असावेत, यासंबंधी असू शकते. कोणतेही उद्दिष्ट असेल तर ते पूर्ण करण्याचे कार्य हे घरामध्ये पार पडत असते. यानंतरचं जे कार्य आहे ते आहे कुटुंबाच्या गरजा भागविणे. कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींच्या रोजच्या रोज दैनंदिन गरजा वेगवेगळ्या असतात आणि मग त्या पूर्तता कुठे होत असतात? आपल्या घरामध्ये होत असतात. त्यासाठी घरात कामाप्रमाणे वेगवेगळ्या खोल्यांचे आयोजन केलेले असते. म्हणजे व्यक्ती आवश्यकतेनुसार त्या जागेचा उपयोग करून घेऊ शकतो. काही घरात सर्व सोयी असतात, त्यामुळे कमी श्रमात जास्त काम केले जाते. त्यामुळे वेळही वाचतो व कामाचा आनंदही मिळतो. त्याप्रमाणे घरात सोय असणे नसणे, कारण सोय नसणे म्हणजेच घराचा पाया मजबूत असतो. आरोग्याच्या दृष्टीने अशा जमिनी योग्य नसतात. आधुनिक महत्त्वाचे असते. कुटुंबातील व्यक्तींच्या गरजांप्रमाणे घरात विभाजन करणे हे महत्त्वाचे कार्य घर करते. त्यानंतरचे जे कार्य आहे ते आहे बौद्धिक विकास करणे. बौद्धिक पालक व बालकांमध्ये संवाद होत असतात, पण या संवादातून सर्वांगीण विकास साधला गेला पाहिजे. घरामध्ये वाचन, लेखन, अध्ययन याला वाव मिळाला पाहिजे. अशा वातावरणात विचारांची देवाणघेवाण होऊन कौटुंबिक वातावरणाबरोबरच बौद्धिक विकासाला देखील चालना मिळत असते. यानंतरचं जे कार्य आहे ते धार्मिक सांस्कृतिक कार्याची पूर्तता करणे. घरामध्ये सण, वार, पूजा, अर्चना, व्रते इत्यादी संस्कार होत असतात. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होतात. यातून मनाला एक प्रकारची शांती मिळते घरातल्या सदस्यांना. त्यामुळे आपल्याकडील धार्मिक विधी लक्षात येतात आणि हे आपोआप आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवले जातात. एकंदर हे घर धार्मिक गरजांची पूर्ती करण्यासाठी जागा असते. यानंतर जे कार्य आहे ते मालमत्तेचे संरक्षण करणे. घराचे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे, कारण की आपल्याकडे वस्त्र, किमती वस्तू, किमती सामान, उपकरणे असतात आणि मग हे आपण आपल्या घरामध्ये संरक्षित प्रकारे ठेवू शकतो. हे लक्षात घेऊन घराची रचना केलेली असते. मग यानंतरचं जे आपल्याला पाहायचं आहे ते आहे जागेची निवड. जेव्हा आपण घर बांधण्याचा निर्णय घेतो तेव्हा आधी सुरुवातीला आपण काय विचार करतो की जागेची निवड. मग आता जागेची निवड करत असताना कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यावे व कुठल्या गोष्टींचा विचार करावा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर जेव्हा आपण जागेची निवड करणार असतो त्यावेळेस महत्त्वाचं असतं ते कायदेशीर मुद्दे लक्षात घेणे. जागा खरेदी करण्यापूर्वी कायदेशीर बाबी बघणे महत्त्वाचे आहे, कारण जागेला कायदेशीर परवानगी आहे का, जसे NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर मान्य आहे का. आजकाल बरीच फसवेगिरी दिसून येते. त्यामुळे जी जागा घेतो आहोत त्या कायद्यानुसार अडचणी येणार नाहीत हे बघितले पाहिजे. गाव, वस्ती, शहरातील विकास नियमाप्रमाणे बांधकाम प्रमाणित केलेले आहे का ते पाहणे महत्त्वाचे असते. तसे नसल्यास काय होतं, मग आपल्या रहिवाशांना अडचणी उद्भवत नाहीत. त्यासाठी जमीन घेताना कायद्याप्रमाणे घेत आहोत हे बघितले जाणे आवश्यक आहे. आवश्यक वाटल्यास त्यांना सल्लासुद्धा घ्यायला पाहिजे. यानंतर जे आहे ते आहे भौतिक स्वरूप. राहण्यासाठी निवडलेली जागा योग्य आहे किंवा नाही हे बघणे फार महत्त्वाचे असते. घरासाठी जागा निवडताना उंच भागावर असावी, पुरेशी हवा, प्रकाश असावा. पावसाळ्यात घराभोवती पाणी साचू नये याचाही विचार करणे गरजेचे असते. पाणी साचल्यामुळे पाणी भिंतीमध्ये मुरतं व घराला
ओल येते. त्यामुळे या गोष्टींचा विचार करणे फार गरजेचं असतं. आजूबाजूला झाडे असावीत, त्यामुळे जे तापमान आहे त्याला संतुलन करण्याचं काम वृक्षामुळं केलं जातं. जागेला पाणी पुरवठा, त्या जागेच्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय आहे का हेही पाहणं गरजेचं आहे. रस्ते आहेत का, आजूबाजूची वस्ती कशी आहे, मुख्य रस्ता या जागेचा कोणत्या बाजूला आहे, निवडलेली जागा राहण्याच्या दृष्टीने विकसित झालेली आहे का, म्हणजे बांधकामासाठी अडथळे येत नाहीत व येऊ नयेत यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचार करणे फार गरजेचं असतं. बांधकाम करताना जर अडथळे नाही आले तर मग आपल्याला राहायला जाण्याचा आनंद मिळतो व त्यामुळे जागेची निवड करता सर्व बाजू लक्षात घेणे निवडीचे असते. नंबर 3चा जो पॉईंट आहे तो आहे जमिनीचे प्रकार. जेव्हा आपण जागेची निवड करतो त्यावेळेस आपण जमिनीचे प्रकार, कुठल्या कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये बांधकाम करणं योग्य आहे किंवा कुठली जमीन बांधकाम करण्याच्या दृष्टीने योग्य नाही हे आपण पाहणे गरजेचे आहे. तर जमिनीच्या प्रकारामध्ये पहिली जमिनीचा प्रकार आहे तो आहे खडकाळ जमीन. घराच्या बांधकामासाठी खडकाळ जमीन ही योग्य असते. जमीन खणल्यानंतर खाली खडक लागल्यास त्यात खडकाळ जमीन म्हणतात. यामध्ये घराला मजबूती येते, कारण जमिनीत पाणी शोषले जात नाही तर पाणी वाहून जाते. अशा प्रकारच्या जमिनी लवकर तापतात व लवकर थंड होत नाहीत. अशा जमिनीत झाडेसुद्धा लागत नाहीत. नंतर आहे जी मुरमाड जमीन. घर बांधण्यासाठी ही जमीन योग्य आहे. जमिनीत पाणी साचून राहत नाही, पाया जास्त खोल घ्यावा लागत नाही. या जमिनीवरील घराची मजबूती ही चांगली असते. नंतरची आहे ती वाळू मिश्रित जमीन. घर बांधण्याच्या दृष्टीने ही जमीन अयोग्य आहे, कारण यामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असल्याने घराचा पाया खोल घ्यावा लागतो. वाळू मिश्रित जमिनीत मजबूती येत नाही. अशी जमीन नदीच्या काठी किंवा समुद्राच्या काठी दिसून येते. नंतरची आहे ती काळी माती असलेली जमीन. काळी माती असलेली जमीन ही घर बांधण्यासाठी योग्य नाही. यामध्ये पाणी शोषून घेतले जाते, त्यामुळे घराला ओल येण्याची भीती असते. या जमिनीवर बांधकाम करायचे झाल्यास पिलर्सचा वापर करावा लागतो. अशा जमिनी उपयोग शेतीसाठी योग्य आहे. नंतरची जी प्रकार आहे तो आहे भर घालून तयार केलेली जमीन. घरासाठी जास्तीत जास्त जागा मिळावी म्हणून आजकाल अशी जमीन तयार केली जाते. मोठ्या शहरामध्ये अशी जमीन तयार करताना जमिनीला खोलगट भाग असेल किंवा समुद्राची खाडी बुजवून पाण्याचा भाग कमी करून कचऱ्याची किंवा इतर भर घालून जमीन तयार केली जाते. अशी घरे मजबूत नसतात, कारण पाया मजबूत नसतो. आरोग्याच्या दृष्टीने अशा जमिनी योग्य नसतात. आधुनिक काळात जागेच्या अभावामुळे अशा पद्धतीने जमीन तयार करून बांधकाम केले जाते. यानंतरचा प्रकार जो आहे तो आहे आरोग्याच्या दृष्टीने जमिनीची निवड. घरासाठी आरोग्य हा दृष्टिकोन लक्षात ठेवून जागेची निवड करणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून बघताना हवा, पाणी, सूर्यप्रकाश, घराची दिशा, वायुविजन, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादीचा विचार करणे महत्त्वाचे असते. तर यामध्ये काय पाहू आपण, तर घराची जागा थोडी उंचावर असावी, त्यामुळे पाणी साचण्याची शक्यता राहत नाही. उंच उंच इमारतीजवळ घर असू नये, कारण त्यामुळे योग्य सूर्यप्रकाश येत नाही व हवाही खेळती राहत नाही. घराजवळ नाला, गुराचे गोठे, कचऱ्याचे ढीग असू नये, त्यामुळे आरोग्याला धोका पोहोचतो. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बंद नाल्याची व्यवस्था असावी व ती जमिनीच्या अंतर्गत असल्यास आरोग्याला हानी होत नाही. घराजवळ औद्योगिक वसाहत नसावी, कारण त्यातून पसरणारा वायू हवा दूषित करून टाकतो व आरोग्यासाठी अपायकारक आहे. मुख्य रस्त्याला लागून घर असू नये, कारण वाहनामुळे ध्वनी प्रदूषण व हवेचे प्रदूषण हे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहेत. घराच्या भोवती मोकळी जागा असावी, बगीचा असावा किंवा आजूबाजूला झाडे लावावीत. शुद्ध हवा मिळते व आरोग्याच्या दृष्टीने ते उत्तम असते. यानंतरचा जो प्रकार आहे तो व्यावहारिक दृष्टीने जमिनीची निवड करणे. दैनंदिन व्यवहार सुरळीत व्हावे म्हणून जागेची निवड करताना हा मुद्दा लक्षात घेणे फार जरुरीचे असते. सामुदायिक सोयीचा वापर सहजरित्या होऊ शकेल अशा ठिकाणी जागा वागवावी. काही ठराविक बाबतीत घर जवळ असणे महत्त्वाचे असते, जसे मुलांची शाळा, घरातील व्यक्तींच्या नोकरीची जागा, तसेच बाजार, बँक, पोस्ट, बस स्टँड, औषधाची दुकानं, किराणा दुकान हे जरा घराच्या आसपास असावीत, म्हणजे त्यामुळे आपलं मेहनत, वेळ वाया जात नाही. वाहनसेवा जवळ असावी, म्हणजे त्यासाठी फार काय होतं, श्रम, वेळ आपला वाया जात नाही. घराजवळ मनोरंजनाच्या जागा असाव्यात, उदाहरणार्थ वाचनालय, बगीचा, इतर. आजूबाजूचे वातावरण चांगले असावे, कारण त्याचा व्यक्तिमत्वावर काय होत असतो, परिणाम होत असतो. एकंदर जागेची निवड करताना दैनंदिन गरजा पूर्ण होण्यासाठी ज्या सामुदायिक सोयी लागतात त्या जवळपास असाव्यात, म्हणजे श्रम, वेळ, पैसे वाया जात नाही. नंतरचं जे आहे ते आहे आर्थिक दृष्टिकोनातून. आर्थिक दृष्टिकोन म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार जागेची निवड करावी, कारण जागा व बांधकामाचा खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे. आपल्याला किंवा किती गुंतवणूक करायची आहे हे आधी ठरवावे. आजकाल घरासाठी कर्ज मिळते, पण ते घेताना सुद्धा आपण परतफेड किती व किती काळापर्यंत करणार आहोत हे लक्षात घ्यावे.
मुख्य रस्त्यापासून थोडी जागा घेतल्यास किंमत कमी असते व आपल्या बजेटमध्ये हवा असलेला प्लॉट मिळू शकतो. घरासाठी आर्थिक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण जागा खरेदी करताना रक्कम कशी व कुठून आणणार व कशी फेडणार या गोष्टी बघण्याचे महत्त्वाचे असते. जागेची गुंतवणूक ही एक चांगली गुंतवणूक आहे, त्याचा फायदाच होऊ शकतो. यानंतर जे आहे ते वास्तुशास्त्राचा दृष्टिकोन. आजकाल जमीन घेताना या मुद्द्याचा विचार बरेच जण करतात. प्लॉटची दिशा, आजूबाजूला असणारे रस्ते, जमिनीचा उतार कोणत्या दिशेला आहे, जागा शुभ अशुभ हे देखील बघितलं जातं. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने खोल्यांची रचना सुद्धा केली जाते. त्याप्रमाणे घराचा नकाशासुद्धा काढला जातो. या बाबी व या शास्त्रावर ज्यांचा जास्त विश्वास आहे ते काटेकोरपणे ह्या गोष्टी पाळतात. काही लोक ढबळ मारणे विचार करून जागा घेतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घर बांधण्यासाठी योग्य जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे. जमीन योग्य नसेल तर वास्तुदोष उत्पन्न होतात असा समज असल्यामुळे जमीन घेताना काही गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे जीवन सुखी व्हावे यासाठी वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जमीन खरेदी केली जाते. एकंदर जमीन विकत घेण्यासाठी वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून घरासाठी योग्य आहे हे ठरवूनच जागा घेतली जाते. यानंतर आपण पाहूयात गृहयोजनेची तत्त्वे. गृहयोजनेच्या तत्त्वांची माहिती असल्यास गृहयोजनेबद्दलचा दृष्टिकोन बदलतो व गृहरचना चांगल्या प्रकारे होऊ शकते. गृहयोजनेची काही तत्त्वे आहेत, ती आहेत पुढीलप्रमाणे. पहिला जो आहे तो घराचा दर्शनी भाग. घराच्या योजनेत दिशास्थितीला महत्त्वस्थान आहे. बहुतेक वेळा घराचे बाह्यरूप लक्षात घेतले जाते, याचा विचार केला जातो. घर बाहेरून कसे दिसेल त्यामध्ये लक्षात घेतले जाते आणि घर बाहेरून कसं दिसेल यासाठी कल्पकतेने विविधता आणली जाते. सौंदर्यात्मक दृष्टीने याकडे बघितले जाते, परंतु सौंदर्याबरोबर संरक्षण देखील महत्त्वाचे असते. यासाठी घराची दिशा निश्चित करणे आवश्यक आहे. आजकाल वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ही दिशास्थिती महत्त्वाची मानली जाते. घराच्या योजनेत दारे खिडक्यांची योजना कशी असावी की खोलीमध्ये सूर्यकिरणे आल्यास खोलीतील वातावरण प्रसन्न राहते, परंतु प्रखर सूर्यकिरणे घरात येणार अशा पद्धतीने खिडक्यादारांची योजना असावी. बैठक खोली दक्षिण किंवा वायव्य दिशेला असावी. दारे खिडक्या समोरासमोर असाव्यात, हवा खेळती राहते. स्वयंपाकघर हे पूर्वेला असावे म्हणजे सकाळचे कोवळे ऊन घरात येते. पश्चिम दिशेला झोपण्याची खोली असावी, कारण पश्चिमेकडून येणाऱ्या हवेमुळे खोली हवेशीर राहील. हवा आणि प्रकाश या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असल्यामुळे योग्य हवा व सूर्यप्रकाश मिळेल अशीच घराची रचना असावी. नंतरचा पॉईंट जो आहे तो एकांतता. तर एकांत म्हणजे घराची योजना करताना एकांत या तत्त्वाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील खोल्यांची जागा ठरविताना प्रत्येक खोलीला एकांत मिळेल याची दक्षता घ्यावी. एकांतता लक्षात घेतली नाही तर घरातील मांडणी गैरसोयीची होते आणि यासाठी घरात पॅसेजचा वापर करणे गरजेचे आहे. घरासाठी एकांतता ही 2 प्रकारची असते. घरातल्या खोलीतील व्यक्तींसाठी एकांतता, घराला बाह्य वातावरणापासून मिळणारी एकांतता. घरातील खोल्यांची रचना अशी असावी की एका खोलीत व्यक्तीला दुसऱ्यांचा त्रास होऊ नये. प्रत्येक खोलीत एकांतता मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे खोलीतील खिडक्या, दारे यांची रचना अशीही की एकांतता मिळेल. पार्टिशन किंवा पडदे लावून एकांतता साधली जाते. यानंतरचं जे आहे ते आहे खोल्यांचे एकत्रीकरण. खोल्यांच्या उपयुक्ततेनुसार मांडणी असणे आवश्यक आहे. खोल्या घरातील व्यक्तींच्या कामाच्या सोयीनुसार असतील तर काम करणे हे सोपं जात असतं. उपयुक्तता लक्षात घेऊन खोल्यांचे गट करावेत, जसं वरांडा, बैठक खोली, पाहुण्यांची खोली, स्वयंपाकघर. नंतरचं जे आहे ते स्वयंपाकघर, जेवणघर, कोठीघर, देवघर. अशा उपयुक्ततेनुसार गट केल्यास काम करणे किंवा वापरणे हे सोयीचे जाते. म्हणजे खोल्यांचे एकत्रीकरण करण्याचे फायदे काय असतात तर खोल्यांच्या एकत्रीकरणामुळे घरात इकडून तिकडे जाणे म्हणजे या खोलीतून त्या खोलीत जाणे सोयीचे होते, म्हणजे श्रम व वेळेची बचत होते. बैठकीच्या खोलीजवळ पाहुण्यांची खोली असावी म्हणजे घरातले तर कामांचा पाहुण्यांना काय त्रास होणार नाही. पूर्ण घर न उरणता सरळ बैठकीत जाता येईल. त्यानंतर जे आहे ते गृहिणींसाठी स्वयंपाकघर व इतर त्या अनुषंगाने असणाऱ्या खोल्यांचे एकत्रीकरण असल्यास कमी श्रमामध्ये जास्त काम केलं जातं. एकंदर खोलीतील कार्य, उपयोगिता, कुटुंबातील संख्या, वयोगट व या सर्वांचा विचार करून खोल्यांचे एकत्रीकरण करणे महत्त्वाचे असते. यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे प्रशस्तपणा. खोलीचा प्रशस्तपणा हा खोलीच्या आकारमानावर अवलंबून असतो. कमीत कमी जागेत व्यवस्थित सामान ठेवून खोलीत मोकळा भाग ठेवणे हे महत्त्वाचे तत्त्व आहे. आजकालच्या काळात कमी जागेचा जास्तीत जास्त कामासाठी उपयोग कसा करावा हे रचना करतानाच ठरविले जाते. मग खोलीच्या प्रशस्तपणासाठी खालील काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे. यामध्ये खोलीचा आकार लहान असल्यास भिंतीतील कपाटे, माळे यांचा वापर करून वस्तू ठेवल्यास खोली मोठी वाटते व खोलीतील बराच भाग मोकळा राहतो.
दारे खिडक्यांची जागा व उघडण्याची दिशा योग्य असावी. खिडक्यांचे पट बाहेर उघडणारे असावे म्हणजे आत मोकळी जागा मिळते. दारांचे पट उघडताना भिंतीला लागले जावे म्हणजे पटाचा अडथळा होत नाही. त्यानंतर खोल्यातील फर्निचरची मांडणी खोल्याच्या आकाराप्रमाणे करावी. फर्निचरची खूप दाटीवाटी करू नये. अशी मांडणी करावी की खोलीत फिरताना फर्निचरचा अडथळा निर्माण होणार नाही व यावरच खोलीच्या प्रशस्तपणा काय असतो अवलंबून असतो. अंतर्गत सजावट ही देखील बाब देखील महत्त्वाची आहे. घरात मांडणी अशी करावी की खोलीत जास्तीत जास्त जागा मोकळी मिळेल. सजावट करताना खोली आकर्षक दिसेल अशी करावी, पण जास्त वस्तूंचा उपयोग करू नये कारण त्यामुळे प्रशस्तपणा वाटत नाही. त्यानंतर जे आहे ते आहे परिभ्रमण. घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना कोणताही अडथळा येऊ नये या पद्धतीने जाण्या येण्याचा मार्ग करणे म्हणजे परिभ्रमण या तत्त्वाचा अवलंब करणे होय. परिभ्रमण हे 2 प्रकारचे असते, आडवे परिभ्रमण, उभे परिभ्रमण. तर आडवे परिभ्रमण यामध्ये एक खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याचा मार्ग यासाठी पॅसेजचा वापर करतात म्हणजे इतर खोल्यांना विकांतरता काय मिळत असते. अशा मार्गांची लांबी रुंदी योग्य असावी म्हणजे जास्त वेळ व ऊर्जा खर्च होत नाही. आणि उभे भ्रमण म्हणजे एका मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जो मार्ग असतो त्याला उभे परिभ्रमण म्हणतात. यासाठी जिना किंवा लिफ्टचा वापर केला जातो. जिन्याच्या पायऱ्या रुंद व योग्य उंचीच्या असाव्यात म्हणजे पायऱ्या चढताना त्रास होणार नाही. तसेच भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती असावी म्हणजे जिना हा सोयीस्कर असल्यास कमी श्रमात व अपघातविरहित चढला जाईल. घरात अडथळा न येता सहजपणे पोहोचता येणे हा या तत्वांचा मुख्य उद्देश आहे. यानंतर जे आहे ते तत्व म्हणजे लवचिकता. घरातील एका जागेचा वापर अनेक बाबींसाठी करणे म्हणजे लवचिकता होय. आजकाल जागेच्या अडचणीमुळे एका खोलीत अनेक कामासाठी आपण काय उपयोग करत असतो. ते उदाहरणार्थ बैठक खोलीत पार्टिशन घालून जेवणाचे टेबल ठेवणे म्हणजे जेवणघर म्हणून उपयोग केला जातो. यानंतरचं जे आहे तत्व ते आहे प्रकाश व वायुविजन. प्रत्येक खोलीत सूर्यप्रकाश पोहोचणे हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे खिडक्या दारांची रचना अशी असायला हवी की त्यामधून सहज नैसर्गिक प्रकाश आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश यायला पाहिजे. यामुळे घरात काम करण्याला काय होतं आपला उत्साह निर्माण होतो. डोळ्यावर ताण पडत नाही. सूर्यप्रकाशामुळे हानिकारक जंतूंचा नाश होतो. घरात किडे माशा डास यांचे प्रमाण कमी होऊन आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते. कृत्रिम प्रकाश हा रात्रीच्या वेळी घरात योग्य प्रकाश यावा म्हणून वापरला जातो. यासाठी विद्युत दिव्यांचा आपण काय करतो उपयोग करत असतो. वायुविजन हे शुद्ध हवेसाठी आवश्यक असते. यासाठी घरात दारे खिडक्यांची रचना योग्य असावी लागते. कृत्रिमरित्यासुद्धा आपल्याला काय वायुविजन साधले जाते. वायुविजनामुळे हवेतील प्राणवायूंचे प्रमाण योग्य ठेवणे, कुबट वास नष्ट करणे, आर्द्रतेचे प्रमाण कमी करणे, हवा खेळती ठेवणे. वायुविजनमुळे वरील गोष्टी साध्य करू शकतो आपण. नैसर्गिकरित्या वायुविजन साध्य करण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचा वापर केला जातो. यानंतरचं जे आहे ते आहे आर्थिक काटकसर. बांधकाम करताना अवास्तव खर्च करून बांधकाम करण्यापेक्षा आवश्यक ठिकाणी योग्य खर्च केल्यास काटकसर करता येते. काटकसर करताना मात्र दर्जा आणि उपयोगिता याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे घर बांधले जाते. घर बांधताना योग्य त्या ठिकाणी तडजोड करावी की ज्यामुळे आपले नुकसान होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचं असतं. बांधकामात सौंदर्यापेक्षा मजबूती व उपयोगिता याला महत्त्व दिलेले आहे. काटकसर करताना गैरसोय होणार नाही हे बघितले पाहिजे. एकंदर काटकसर कुठे करावी यासाठी बांधकामाबद्दल माहिती असणे आवश्यक असते. तरच काटकसर कुठे करावी हे लक्षात येते. यानंतरचं शेवटचं जे तत्व आहे ते आहे स्वच्छता. स्वच्छता हे तत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छतेमुळे घरातील लोकांचे आरोग्य व घराचे सौंदर्य चांगले राहते. स्वच्छतेमुळे प्रकाश वायुविजन व्यवस्था इतर व्यवस्था स्वच्छतेसाठी सोयी त्यांचा समावेश होतो. घराच्या योजनेचा विचार करताना घरातील प्रत्येक खोल्यामध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश यावा याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी दारे व खिडक्यांची रचना कशी असावी आणि घरात भरपूर हवा व प्रकाश येईल याचा विचार करणे गरजेचं असतं. अशा प्रकारे गृहयोजनेत वरील सर्व तत्वांचा वापर केल्यास गृहयोजना योग्य प्रकारे होऊ शकते व कुटुंबातील व्यक्तींना समाधान मिळते. थँक्यू.